जीव म्हणली जिमी नाही, गावाला गावला नाही, पाण्याचा थारा नाही, पक्षाचा वाला नाही, अशा ठिकाणी असणाऱ्या त्या सीता महिला बाबा जसं बाबा रामानं सांगितलं लक्ष्मणाला तसं नेमान माझा लक्ष्मण जसं मात्र त्या आठव्या वनाला शेताला सोडली होती. अंगद महाराज घेऊन बाबा गेला होता, तुला नवा म्हणा लागला होता. लागला पहिला जाहीर प्रकार कोणता करणार जाईला माऊली अवघड चौघडली काही करू ह्या दैवगतीला लागली होती बोलायला एखादा वाघ शिवगीर अरे या माऊलीला खाऊन जायला म्हणली, किती इडिया म्हणली, जगरामध्ये एकटी लागल्या फिरायला. एकटी लागल्या फिरायला हिला काय कळत बाबा देवाच्या देवा भगवंताच्या भगवंता वाचा फुटली जगत धोंड्याला बुरी बावला वाचा फुटल्या जाईला सुरक्या गोदा यादा सीता माझ्या वाजाने गिरा तुला काय कळत का म्हणली, जंगल आहे जंगल म्हणली, यात म्हटलं पशु पक्षी का एक आहे का, एक पशु पक्षी आहेत का, वाघ सिंह अनेक प्रकारचे पशु पक्षी आहेत, कोणतरी तुला खाऊन टाकलं तू म्हणी लागले फिरायला आणि या जंगलात तू फिरायला लागल्या, तू येडे का खुले आहे. बायका म्हणली नाहीला झाला माझा जागी आला, कुठे जाऊ कुठे यावा घराना मला लागली होती विचार करायला, कुठं कुणे हवानात जाऊ कुणीकडे जाऊ लागली होती विचार करायला. ती सत्ययुगात जात या कलियुगात सत्ययुगात होत या कलियुगात नाही, कलियुगात जात म्हणजे कुठं जात
वाटते म्हणते ती. ह्या कलियुगात कसं आहे माहिती आहे का? कसं आहे? तुमचं लगीन झालंय का? चालेल की. एकदा दोनदा एकदा झाले. एकदा झाले. तुमचं ह्या आधी झाले म्हणून बोलायचं ह्या तारखेत तुम्ही घावला असता होय. तुम्हाला बोलायचं पुढे ठेवावं लागलं असतं. होय खरं. कारण काळ आहे बेकार आहे. जर बाबा राम राम म्हणला तर पोऱ्या बापाला बर. पोरीचा बाप म्हणतो या पोरगी माझी दे या दृष्टी पावडा राम राम म्हणतो या काळ ही राया तुम्हाला महाराज उद्या काय म्हणतो या काय म्हणतोय? वर्गात चालला हो तुम्ही घेऊ नका अजिबात घेऊ नका. मी मध्यस्थी आहे त्याला. हा? होय. अरे खरंच बोलला चांगला या दृष्टीने काय जर माझ्या पोरीस राग करा लागेल अहो ती सुपारीचं खाणून सुद्धा खात नाही. पण पोरगा काय म्हणतो काय करतोय? हा? काय करतोय? शेती करतोय. शेती करतोय होय. अजिबात नाही म्हणला माझी पोरगी शिकले तर म्हणला नोकरीला द्यायच्या अहो माझ्या पोरीचे 12वी झाले 15वी झाले आणि तुम्ही शेतकरी नवरा घेऊन आलाय. तवरा असला कधी आलाय दुसरा होय. हे बघा हो. गोळा झाड बघा घरी माझा जांभळवाणी आहे जांभळावाणी नव्ह. कशावर नको सूर्याच्या चंद्रावर. माझ्या थांबत नाही म्हणून का म्हणल्या काय म्हणले? अवध्यानं ज्ञान पटत नाही हो माझ्या मनाला सत्या, कोणाला घ्यायचं नाही कोणाला द्यायचं नाही होय हे. धर्माचा जोडा चांगला असावा. आयुष्याचा जोडीदार जरी आपल्याला स्वतः ठेवणारा असला तर त्याची धन दौलत प्रॉपर्टी किती बघू नका. कारण काल परवा पुण्यामध्ये एक प्रकरण घडलं. घेतले 55 लाखाची फॉर्च्युनर गाडी हुंड्यामध्ये दिली आहे आणि पोरीला जे पाहिजे ती सगळं दिलं पण त्या पोरीचा शेवटी घात झाला. अवघात झाला सगळ्या मोबाईल क्लिअर झाली म्हणून काय म्हणल्या काय म्हणले? ए मामा अवध्यानं ज्ञान पटत नाही हो माझ्या मनाला मुलानं गे मामा मला मुलगी जमला मुलानं गे मामा मला मुलगी तुमचा मला होंडा नग काय नग मुलगी गेल्या मला भासाया तर मला बस आहे. मला गोष्ट बोलायची आहे. काय बोलायचे आहे? सोनं घाला तुमच्या मुलीला ए मला काय नका म्हणला तुमच्या मुलीला घाला म्हणला मला काय दूध नका मामा हा शपथ मला काय नव्हती ती काय द्यायला ती तुमच्या मुलीला द्या. बरोबर आहे बघ तुमच्या आवड तुम्ही करायला या. होय होय तुमच्या आवड तुमच्या मुलीस तुम्हीच करायचं आहे. सोनं घाला तुमच्या मुलीला मुलानं गे मामा मला मुलगी जमला मुलानं गे मामा मला मुलगी काय नको तुमच्या मुलीसाठी जी काही द्या. मला काम देवान चिक्का दिली होय देवान मला भरपूर दिले. दिले का नाही होय बाबा मामा मला काय नको म्हणला मला काय सुद्धा नको. काय म्हणतोय काय म्हणतोय? पावसाळ्यात माझं घर गळतंय. आता पाणी फुटली आता चालू झाल्यामुळे कसं करतो होय होय गाराचा पाऊस पडलाय काय काय ठिकाणी. पडलाय नाही होय पावसाळ्यात माझं बंगला का बांधून तुमच्या मुलीला होय मला काय सुद्धा नको. जे काय द्यायचं ते तुमच्या मुलीला द्या. मामा मला
लगा लोकांच्या घराकडे जातो का काय नको म्हणते तुमच्या मुलीच्या हॉस्पिटलसाठी द्या म्हणते त्याचे नाव पुकारायचे कोणतं पुकार ते पैसे घेऊन चालले नमस्कार राहणार या भावी भक्ताकडून या वडोदर मंडळासाठी 125 बक्षीस झाले आमचं वडोदर मंडळ त्यांचं परिपूर्ण आभार आहे बबलू वडोदर राहणार हे यांनी सुद्धा आमची छोटीशी कला पाहून अकाउंट बक्षीस दिले आमचं वडोदर मंडळ त्यांचं परिपूर्ण आभार आहे सुखराव चौधरी राहणार दरीवरची यांनी सुद्धा आमच्या छोट्याशा कलेसाठी अकाउंट बक्षीस दिले आमचं वडोदर मंडळ त्यांचं परिपूर्ण आभार आहे यांनी सुद्धा चाललेली व्यवस्थेसाठी 100 रुपयाचं बहुमान केले आमचं मंडळ त्याचा आभार आहे तसंच बाबासाहेब राहणार मिस्टर आमचे सासरे या आमच्या सासरे सुद्धा चाललेल्या व्यवस्थेसाठी श्रावण बापूची कला पाहून 100 रुपयाचं बहुमान केले आमचं वडोदर मंडळ त्याचा आभार आहे तसंच या मंडळाचे पुजारी नागेश यांनी सुद्धा चाललेल्यासाठी 1 रुपये बहुमान केले आमच्या वडोदर मंडळाचा आभार आहे रामभाऊ पुजारी या मंडळाच्या पुजारी यांनी सुद्धा चाललेल्या वेळेसाठी 1 रुपये बहुमान केले आमच्या वडोदर मंडळाचा परिपूर्ण आभार आहे म्हणून तुझ्या साधूंनी काय म्हणते काय तू रडू नको रडू नको काय रडू Thank you.